नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. तपासाच्या नावाखाली चक्क कास पठारावर पर्यटन. पुणे पोलीस दलातील महिला अधिकाऱ्यांसह तिघांवर कारवाई. 2 वर्षाची वेतनवाढ रोखली. तपासाच्या नावाखाली पर्यटन करणाऱ्या पुणे शहर पोलीस दलातील एका महिला पोलीस उपनिरीक्षकासह 3 कर्मचाऱ्यांवर प्रशासकीय कारवाई करण्यात आली आहे. विश्रामबाग पोलीस ठाण्यातील महिला पोलीस उपनिरीक्षक, पोलीस हवालदार आणि पोलीस शिपाई यांच्या 2 वर्षाच्या वार्षिक वेतनवाढी अप्पर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे यांनी रोखली आहेत. ही घटना 4 एप्रिल रोजीची आहे. विश्रामबाग पोलीस ठाण्यात दाखल एका गुन्ह्याच्या तपासासाठी हे तिघे आणि फिर्यादी यांना सोबत घेऊन सातारा येथे गेले होते. मात्र विभागीय चौकशीत असे समोर आले आहे की त्यांनी केवळ मोघम स्वरूपाचा तपास करून उर्वरित वेळ पर्यटनासाठी खर्च केला. साताऱ्यात पोहोचल्यानंतर स्थानिक पोलिसांना तपासाबाबत माहिती देणे अपेक्षित होतं. त्याऐवजी त्यांनी प्रथम प्रसिद्ध कणसे ढाब्यावर भोजन केले. दुपारी 3:30 वाजता शाहूपुरी पोलीस ठाण्यात हजेरी लावून घटनास्थळी पंचनामा केला. पण घटनास्थळावरील व्यक्तींकडे किंवा परिसरातील नागरिकांकडे कोणतीही चौकशी केली नाही. पंचनामा आणि अहवाल दिल्यानंतर पुण्याकडे परतणं अपेक्षित होतं. मात्र संबंधित अधिकाऱ्यांनी थेट कास पठार गाठले आणि इतर प्रेक्षणीय स्थळांनाही भेटी दिल्या. सोबत असलेल्या फिर्यादीने घरी आई आजारी असल्याने लवकर परतण्याची विनंती केली होती. तिच्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. पर्यटन संपल्यानंतर रात्री 11 वाजता पुण्यात पोहोचल्यावर महिला फिर्यादीला सुरक्षितपणे घरी पोहोचण्याऐवजी स्वारगेट बस स्थानकावर सोडण्याचा प्रयत्न झाला. विनंतीवरून शनिवार पेठ पोलीस चौकीजवळ सोडण्यात आले. यामुळे कर्तव्यात कसूर झाल्याचे चौकशीत नमूद आहे.